रब्बीच्या काढण्या उरकत आल्या होत्या. पावसाची 4-8 दिवसातून एकसर ढासळत होती. खरीपाच्या पेरण्याही जवळजवळ संपल्या होत्या. भात काढणी मात्र अद्याप व्हायची होती. खाचरं सोन्यासारखी पिवळी धमक दिसू लागली होती. ज्यांच्या विहिरी होत्या त्यांच्या मोटा पहाटेपासून कुई कुई करायला लागल्या होत्या. शेतकरीही खुशीत होते. सुगी उत्तमपैकी साधलेली होती. मूग आणि भुईमुगाचं माप भरभरून पदरात पडलेलं होतं. गाड्या भरून भरून धोंडमाळच्या बाजारात जात होत्या. एकंदरीत सर्वत्र आनंदी आनंद होता. दिवाळी अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली होती. दुपार टळून गेली होती. आसमंतात तळपणाऱ्या जगन्नायकाच्या साक्षीनं डोंगरगावात एक घटना घडली. साऱ्या गावाला आश्चर्य वाटलं. पोलिसांची जीप गाडी आकस्मिकरित्या गावात आल्यामुळे काहींना आश्चर्य वाटलं तर काहींची घबराट झाली. तात्यासाहेब येईपर्यंत पोलिसांना चावडीवर थांबायला लागलं. ते जीपमध्ये बसताच त्यांनी थेट पकाशेठचा गुत्ता गाठला. मेहरबानी पकाशेठ गावी गेला होता. त्याची रखेली कमळी आणि विक्री करणारे काळ्या लाल्या नावाचे 2 तरुण तेवढे हाताला लागले. रीतसर पंचनामा केला आणि पोलिसांनी तिघांनाही अटक करून टाकली. नदीकाठी जिथे दारू गाळली जात होती तिथेही पोलिसांनी धाड घातली. रसायनांनी भरलेली 5 पिंप ओढ्यात ओतून दिली. दारू गाळण्याचं सगळं साहित्य जप्त केलं. तिथं काम करणारी माणसं ठाकरवाडीत अगोदरच पळून गेली होती. 2-2.5 तास पोलिसांनी फार धिंगाणा घातला. दारुड्यांना चांगलं शेकून काढलं. 8 वाजता जीप गेली. डोंगर गावातल्या बहुतेकांना आनंद झालेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पकाशेठ आला आणि जेव्हा त्याला ही घटना समजली तेव्हा तो नुसता चक्रावला नाही तर जबरदस्त हादरून गेला होता. भोवती गोळा झालेल्या मंडळींना तो त्राग्यानं म्हणाला, अरे पूर्वकल्पना न देता पोलीस आलेच कसे? त्यांचा एकही हप्ता मी कधी चुकवलेला नाही. या मागं नक्की कोणाचा तरी हात असला पाहिजे. पाहून गेल की मी बी जातोय कुठं, अरे पक्का शेड म्हणतात मला. नाही धेंड काढली तर बापाचं नाव नाही काढणार. खिशात नोटांचं पुडकं कोंबून तो लगेच आल्या पावली माघारी वाळला. कमळीला अटक करून नेल्याबद्दल तो फार अस्वस्थ झाला होता. पोलिसांवर धाड घालण्यासाठी ज्यांनी दबाव आणला होता त्याच्यावर तो नुसता दात ओठ खात होता. पोलिसांपैकी कोणी फुटल्याशिवाय राहणार नाही याची त्याला खात्री वाटत होती. तो धोंडमाळला गेला. अनेकांची मनधरणी करूनही उपयोग झाला नाही. मोठ्या साहेबांनी हुकूम दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. कमळीची सुटका करण्यासाठी मात्र त्यांनी मोलाची मदत केली. संध्याकाळपर्यंत तो फक्त तिलाच मुक्त करू शकला. दुसऱ्या दिवशी तो तात्यांना घेऊन थेट फौजदार साहेबांच्या बंगल्यावर गेला. तात्यांना नाही म्हणता आलं नाही. तात्यांनी रदबदलीचा प्रयत्न सुरू केला तेव्हा फौजदार साहेब त्यांना पकाशेठ देखत म्हणाले, पाटील, काळ्या लाल्याच्या सुटकेचा तुम्ही कितीही आग्रह धरला तरी त्याचा उपयोग होणार नाही. आमचा त्यांच्यावर आणखीन एक संशय आहे, नामदेव जाधवाच्या खुनाचा. त्या संदर्भात अधिक चौकशीसाठी रात्री त्यांना 8 दिवसांची आम्ही पोलीस कस्टडी मागून घेतलेली आहे. तपासाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा जामीन स्वीकारायचा का नाही ते मॅजिस्ट्रेट साहेब सांगतील. तुम्ही काळ्या लाल्याच्या नातलगांना तशी कल्पना द्या. आत्ता जाऊ शकता तुम्ही. पकाशेठच्या पायाखालची वाळूच सरकली. क्षणार्धात त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हा आघात पचवणं त्याला खरोखर जड गेलं होतं. त्याच्या तोंडचं अक्षरशः पाणीच पळालं. उभ्या आयुष्यात तो एवढा कधी हबकून गेलेला नव्हता. त्याच्या दरपोक्ती वल्गना ठरलेल्या होत्या. गलित गात्र होऊन त्याने डोंगर गावात पाऊल ठेवलं. तासाभरात साऱ्या गावात बातमी पसरली. लाल्याच्या वृद्ध आईला ही बातमी समजली. ती रडत खडत शिव्या शाप देत पकाशेठला जाब विचारायला गेली. ती त्याच्यावर चावताळून म्हणाली, अरे माझं पोहार तुझ्या पायतुरुंगात अडकलंय. त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर म्या तुला सुखाने जगू द्यायची नाही, ध्यानात ठेव. माझं पोहार गुमान माझ्या हवाली कर, नाही तर तुला फाडून खाल्ले बिगर राहणार नाही म्या. हे असलं धंद कराय त्याला जवळ केला होता वे. अरे बोल की आता किरडीचे गप करायला काय वाचा बसली काय तुझी?
माझ्या पोराला घेऊन ये, सांगून ठेवती तुला, नाही तर तुला बी खडी फोडाय जायला लागना. इकडे गीताला अतोनात आनंद झाला होता. मनातल्या मनात ती रामदासचे राहून राहून आभार मानत होती. नवऱ्याच्या खुनाच्या तपासाला सुरुवात झाली म्हणून तिचा झुरत असलेला जीव शांत झाला होता. रामदासनं सांगितल्याप्रमाणे नेमकं घडलं होतं. हा कोणी साधा सामान्य इसम नाही याची तिला खात्री पटली होती. त्याच संध्याकाळी तिने बाळाला बोलवून घेतलं आणि ती बाळाला म्हणाली, भाऊजी, महाराजासनी मला कधी निवांतपणी भेटता येईन? आता आणखीन कशासाठी भेटायचं आहे? बऱ्याच गोष्टीचा खुलासा करून शनी घ्यायचा आहे हो. पक्का शेटला समजलं ना तर तो महाराजावर डूक धरल्याशिवाय राहणार नाही. तुला जे विचारायचं असेल ते तू मला सांग, मी विचारील की त्यांना. खरं आहे तुमचं भाऊजी. माझ्या पायी त्या देव माणसाव काही शिया काय नको. त्यासनी विचारावं आता मोहर काय होईन, वकील द्यायला पाहिजेन का, खर्च किती येईन, म्या जबाब द्यायला पाहिजेन का, त्या पक्याला अटक होईन का, त्यांनी पैका वाचला तर आपण काय करायला पाहिजे. समजलो मी, समजलो. तू कोणाजवळ तोंड उघडायचं नाही, कोणची बी प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. फक्त बघायचं आणि ऐकायचं काम करायचं. लय विचार करू नग. माझी खात्री आहे पक्का शेटला त्याच्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. समध्या गोष्टींचा हळूहळू उलगडा होईन. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी होत. महाराजांच्या पायावर डोकं ठेवायची इच्छा होती. अगं ते कोणाला पाया नाही पडू देत. बाळा तिचा निरोप घेऊन खोलीकडं आला. गणा, नाथा, मादा वगैरे मंडळी येऊन बसली होती. गप्पा चालल्या होत्या. बाळाला बघता सारे गंभीर झाले. खाली बसल्यावर त्याने खुलासा केला, गीता वहिनीने बोलिवलं होतं म्हणून उशीर झाला. तुमचा अंदाज तंतोतंत खरा ठरला बरं का महाराज. महादास शुद्ध मराठीत बोलला. डोंगर गावातल्या 10-12 तरुणांना शुद्ध बोलण्यात पारंगत करण्याचा रामदासने अवघ्या 1.5 महिन्यात चमत्कार करून दाखवला होता. ते तरुण विचारी बनले होते. त्यांचा गावंढळपणाही बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. प्रयत्न केला की यश मिळतं ही त्याची धारणा होती. काय म्हणाली गीता वहिनी? गणानं उत्सुकतेनं विचारलं. हे बघ गणा, ती चर्चा इथे नको. एक लक्षात ठेवा, गावच्या कुटाळक्या करण्यासाठी आपण इथे एकत्र येत नाही. गीता बहिणी अडाणी आहेत, अगोदरच खचून गेले आहेत. दुसरं काय म्हणणार त्या? आपण समध्यानी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. हे बघा, अजून कुठेच काही नाही आहे. वेळ आल्यावर बघता येईल. केस दाखल व्हायची आहे, जाब साक्षी पुरावे व्हायचे आहेत. फक्त चौकशीसाठी काळ्याला लाल्याला अटक झाली आहे. ते गुन्हेगार आहेत का नाही ते साक्षी पुराव्यावरनं कोर्ट ठरवणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्काशेठ किंवा त्याची माणसं दोषी असतील तर पक्काशेठ पैशाच्या राशी ओतल्याशिवाय राहणार नाही. जगात पैसा अशी चीज आहे की तो काहीही चमत्कार करू शकतो. मी म्हणणारे सुद्धा त्या पैशापुढे झुकतात. लक्षात आलं का तुमच्या? सगळे सुन्न झाले. जरा वेळानं नाथा म्हणाला, असं घडत असेल तर महाराज गोरगरिबांनी न्याय मागू नये, खरं का नाही? रामदासनं नाथाकडे हसून बघितलं आणि म्हणाला, नाथा, आपल्या देशात लोकशाही आहे. अज्ञान कमी होतं आहे, अन्याय पण कमी होईल. नाहीच कमी झाला तर याविरुद्ध भविष्यात एक ना एक दिवस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या वैचारिक स्फोटातनं कितीतरी जुलमी राजांची सिंहासनं जनतेनं उलथून टाकल्याची उदाहरणं आहेत. तुमची भाषा लय अवघड आहे महाराज. नाही म्हणजे थोडं समजलं, बरंचसं डोक्यावरनं गेलं बरं का. पण मित्रांनो, तुम्ही शुद्ध बोलायला शिकलात याचा मला फार आनंद वाटला. आता पुस्तकं वाचायला शिका. या देशाचा भूतकाळ, वर्तमान काळ समजावून घ्या. जगाच्या पाठीवर काय चाललं आहे, माणूस कुठून कुठे चालला आहे ते जाणून घ्या. त्याशिवाय तुम्हाला परंपरा, अध्यात्म, विज्ञान आणि क्रांती याच्यातला फरक खऱ्या अर्थानं समजणार नाही. डोंगर गावात धनोत्रयोदशीपासून दिवाळ सणाला प्रारंभ झाला. कांतीशेठनं फटाक्यांची मोठी खरेदी केली होती. सकाळपासून गावभर फटाक्यांचे आवाज निनादायला लागले. घरोघरी लाडू, करंज्या तळल्या जायला लागल्या. माहेरवाशिणींची जाये चालू झाली. स्नेही, नातलग एकमेकांकडे फराळासाठी जायला लागले.
सूर्यास्त झाल्याबरोबर प्रत्येकाच्या अंगणात पणत्या लुकलुकायला लागल्या. रामदासनं मात्र आपल्या एकूण एक मित्रांना जिलेटिन कागदाचे आकाशकंदील करून दिले होते. त्या सगळ्यांची अंगणं रंगीबेरंगी प्रकाशाने सुशोभित झाली होती. अंगणात लहान मुलं फटाक्यांच्या आतषबाजीत दंग होऊन नाचत उड्या मारत होती. या आनंदात डोंगरगावची जनता पकाशेठ आणि त्याच्या साथीदारांना विसरून गेली होती. रामदासला फराळासाठी अनेक घरातनं बोलावणं आलं होतं, पण तो कुठे गेला नाही. मित्रांनी फार फार आग्रह केला, पण साऱ्यांना नम्रतापूर्वक क्षमा मागून त्यांनी नकार देऊन टाकला. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी तो आडावर पाणी आणण्यासाठी गेला असताना गीता वहिनीचा विलाप कानावर पडल्यामुळे त्याच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडलं होतं. आठवणींचं मोहळ उठलं होतं. ज्या गोष्टी तो विसरू बघत होता त्या जखमेवरची खपली अशा एखाद्या कारणानं पुन्हा पुन्हा निघत होती. विद्ध हरिणीच्या पाडसासारखी त्याची अवस्था झाली होती. जन्म दिलेली माता, पाठीवर पाय देऊन आलेली बहीण, नेत्रात आसवांची तळी साठवायला लागली. त्याच्या मनाचा हा एकच एक कमकुवतपणा होता. तसं नसतं तर त्यांनी हा खडतर मार्ग पत्करलाच नसता. वाहत्या जखमेला सोबतीला घेऊन गोडधोड खाण्यासाठी दुसऱ्याकडे जाणं कसं शक्य होतं त्याला? भाऊबीज उलटेपर्यंत त्याचं चित्त थाऱ्यावर आलंच नाही. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता रामदास भुईमुगाच्या शेंगा सोलत असताना नंदा एका डब्यात दिवाळीच्या फराळाचं साहित्य घेऊन आली. तिचं मुखकमल काहीसं सुकल्यासारखं दिसत होतं. ती शांतपणे त्याच्या पुढ्यात बसली. त्याने विचारलं, बाईसाहेबांचा मुखचंद्र एवढा का बरं काळवंडलाय? त्याच्याशी तुम्हाला थोडंच कर्तव्य आहे? कर्तव्य नसतं तर विचारलं असतं का? समोर आले म्हणून ना. 2 दिवस अंथरुणात पडून होते तेव्हा बरी आठवण नाही झाली? काय सांगतेस? नाही, चूक झाली. खरं सांगू का, कालपर्यंत माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. गेले 4 दिवस मी स्वतःला या खोलीत कोंडून घेतलं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी गीता वहिनींचं आक्रंदन कानावर पडलं आणि या दिवाळीच्या सणानं आयुष्याची धुळधण करून टाकली नंदा. काळ हे दुःखावरचं रामबाण औषध आहे म्हणतात, पण माझ्याच बाबतीत काळ एवढा निष्ठुर का झाला आहे? गेल्या 3-4 वर्षात त्यांनी मला राहून राहून सतावलं आहे. तुम्हाला आठवत आहे, एका प्रवचनात तुम्ही आत्मा अमर आहे असं म्हणाला होता. मृत्यूलोकी आपण सामान्य माणसं. माणसाच्या आत्म्याऐवजी त्याच्या शरीरावर प्रेम करतो, म्हणून आपण माया मोहात अडकतो. मीही अडकलो आहे. जन्मदात्यांची, बहिणीची आठवण आली की 2-2, 3-3 दिवस मनावेगळे होऊच शकत नाही. महाराज, दुःख काय तुमच्या एकट्याच्याच वाट्याला आलं आहे? तुमच्यासारखी मी शिकली सवरलेली नाही, पण मला वाटतं की मृत्यूलोकीच्या माणसानं भावनांच्या एवढं आहारी जाऊ नये. गीता बहिणींचं दुःख ताजं आहे. तिच्या मुलांनी तिच्याकडे फटाक्याचा आग्रह धरला होता म्हणून ती विलाप करत होती. समजलं? समजलो बाईसाहेब. राणीसाहेब म्हणाला तर पैसे पडतील का हो? बरं, डब्यात काय आणलंयस? रामदासनं विषयच बदलला. दिवाळीचा फराळ. दिवाळी उलटल्यानंतर गावात तुम्ही कुणाकडं फराळ केला नाही? न जाण्याचं कारण मी ताडलं होतं म्हणून तुमच्यासाठी उशिरानं आले. घरी बोलवणार होते पण तुम्ही येता का नाही अशी शंका आली म्हणून मग इथे घेऊन आले. असं म्हणून नंदानं डब्याचं झाकण काढलं. अगं, झाकण कशाला काढतीयस? माझ्यासमोर खा थोडं. जेवताना घेईन मी. चालणार नाही. तुम्ही 4 घास खाल्ल्याशिवाय माझ्या आत्म्याला समाधान मिळणार नाही. एका गोष्टीबाबत तुझं मनापासून कौतुकानं अभिनंदन करायचं आहे. कोणत्या? तुझ्या शुद्ध बोलण्याबाबत. फार आश्चर्य वाटतंय की तू कशी काय एवढं. त्या विषयावर नंतर चर्चा करूया. विषयांतर करू नका. बरं, राहिलं, तू खाल्लंस का फराळाचं? नाही. तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय मला गोड लागणार नाही. मग असं करू, 1 लाडू अर्धा करू. अर्धा तू, अर्धा मी खायचा. असं म्हणून त्यांनी अर्धा लाडू तिच्या हातावर ठेवला. ती लाजली. ती खाई ना. तेव्हा तो म्हणाला, अगं खा का तोंडात घालू? पहिल्याच घासाला तिला ठसका लागला. डोळ्यात पाणीच आलं तिच्या. रामदासनी झटकन पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. डब्यातला प्रत्येक पदार्थ दोघांनी अर्धा करून खाल्ला. कुणी येईल किंवा कुणी पाहील याची त्यांनी चिंता केली नाही. दोघांनीही एकमेकांच्या मनाला जपण्याचा प्रयत्न केला.
खाणं आटोपताच ती जाण्यासाठी उठली तेव्हा रामदास म्हणाला, एक करशील? काय सांगा? गीता वहिनीकडे थोडं फराळाचं नेऊन दे. ती खाणार नाही, पण तिची मुलं तर खातील. तिच्याकडे फराळाचं आधी पोचतं केलंय आणि मग इकडं आली आहे मी. काय सांगतेस? विश्वास बसत नाही का? दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जागवायाला जागवू संवेदना. नंदा, जीवाला जीवानं जाणावं. माणूसपण जपणं हे मनाचं सार्थक आहे. दुसऱ्याचं दुःख वाटून घेता येत नाही, मात्र त्याच्या दुःखात सहभागी होण्याचं पुण्यकर्म करता येतं. पुण्यकर्माशिवाय काहीही बरोबर नेता येत नाही. आज काय प्रवचन आहे का काय? तिने गमतीनं विचारलं. तिचा विनोद लक्षात येताच तोही हसत हसत म्हणाला, आज प्रवचन नाही, कीर्तन आहे, समजलीस? बरोबर रात्री 9:30 वाजता. कुठे? इथे का देवळात? फार शहाणी आहेस, जा आता. जाते, पण कीर्तनाला येऊ ना? आलीस तर समोर बसायचं नाही, कुठल्या तरी कोपऱ्यात बसायचं. का म्हणून विचारायचं नाही, फार तर उद्या विचार. आता जा, नानी वाट बघत असतील. कुणी भेटायला यायचं आहे का? नाही, मला कटवायची घाई करताय म्हणून विचारलं. सांगायचं नसेल तर सांगू नका, उद्या सांगा. नंदा खदा खदा हसत निघून गेली. रामदासला प्रफुल्लित करून गेली. मध्यंतरी 4-5 दिवस गेले. पकाशेटनं काळ्या लाल्याची जामिनावर मुक्तता केली. त्यांना घेऊन तो डोंगर गावात आला. पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीचा दिमाख दिसला नाही. नामा जाधवाच्या खुनाच्या आरोपानं तो काळवंडला होता. परिणामाचा विचार न करता एखादा माणूस अपकृत्य करून सहज मोकळा होतो, नंतर पश्चात्ताप करून उपयोग नसतो. पैशाची धुंदी खाडकन उतरली होती. चोहोबाजूनी तो अडचणीत सापडला होता. दारूचा धंदा जरी त्यांनी पुन्हा सुरू केला होता, तरी त्याला त्यात रस वाटेन असा झाला होता. चाकू सुऱ्याच्या धाकावर तोपर्यंत त्यांनी अनेक पापं पचवली होती, पण नामाच्या खुनाचं पाप पचवणं अवघड असल्याचं चिन्ह दिसल्यामुळे तो पूर्ण खचून गेला होता. रामदास काळेश्वराची पूजा करून आल्याबरोबर नंदा आली. उभ्या उभ्याच म्हणाली, तुम्हाला बाबांनी बोलवलंय. तेच इकडे येणार होते, पण मीच नाही येऊ दिलं. इथे सतत कोणी ना कोणीतरी येतं, मग निवांतपणे बोलता येत नाही. महत्त्वाचं काम आहे का काही? नाही, मला नाही सांगता येणार. तू बसून घे ना, चहा पिऊ आणि मग जाऊ. चहा ठेवलाय मी. लगेच चला, बाबांना ठाकर वस्तीवर जायचं आहे, भात काढायला द्यायचा आहे. नाना ओसरीत संचित मुद्रेनं बसले होते. रामदास त्यांच्याजवळ जाऊन बसला. चहा आल्यावर ते म्हणाले, दिवाळी झाल्यावर तुम्ही शात सोडवायचं म्हणला होता. मग सोडवू की, त्यात एवढी काय चिंता करताय? पकाशेट अडचणीत आहे असं ऐकलंय. त्यांनी होळीची मुदत दिली असली तर तो कदाचित एवढ्या 8 दिवसात तगादा करेल असा माझा अंदाज आहे. त्यांनी तगादा करण्याच्या अगोदर? नाना, 2च दिवसांपूर्वी माझ्या मनात हा विचार आला आहे. तुम्ही जो दिवस सांगाल त्या दिवशी देऊ पैसे. एवढी रक्कम एका दिवसात? चिंता करू नका नाना. फक्त एक विनंती आहे, तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. त्यानिमित्तानं तुम्हाला माझं घरदार तरी बघता येईल. तुम्हाला कोणी नाही असं म्हणला होता ना तुम्ही? हो नाना. 6 खणांचं घर तेवढं सांगायला आहे. 4 वर्षात त्याची काय अवस्था झाली असेल ते मात्र सांगता येणार नाही. तुम्हाला सवड असेल तर उद्या जाऊ, 1 रात्र मुक्काम करू, परवा संध्याकाळी परत येऊ. नाना विचारात पडले. तेव्हा तो म्हणाला, नाना हो, यात विचार करण्यासारखं काय आहे? भात ठाकरांना काढायला देणार आहात ना? नाही, भाताचं नाही, पण उद्या जायचं म्हणजे खर्चा पाण्याला माझ्याकडे आहेत नाना. तुम्हाला मी माझ्या खर्चानं माझ्या गावी नेणार आहे. उद्या सकाळी या वेळेला निघू आपण. काही अडचण नाही ना येणार? पैसे बँकेत आहेत नाना, अडचण येण्याचा प्रश्न नाही. काळजी करू नका. तुमच्या मध्यस्थीनं आपल्याला रात्री आणखीन एक सौदा करायचा आहे. नानांना काही उमजलं नाही. ते प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघत राहिले. मधल्या दारालगत असलेल्या नानींनाही फार आश्चर्य वाटलं. नाना, कांतीशेठनं घर विकायला काढलंय, त्याचा सौदा करायचा आहे. तो धोंडमाळला दुकान हलवणार आहे. काय सांगताय? आणि कांतीशेठ माझ्याशिवाय कोणालाही घर द्यायला तयार नाही आहे. मी दुकानदारी सुरू करावी असा त्याचा आग्रह चालला आहे. आणि मग तुमची तयारी असेल तर घेऊन टाका की, नानी न राहून म्हणाल्या.
माझी तयारी आहे, पण तुमचा विचार घेतला नाही, त्यामुळे मी कांती शेठला अजून होकार दिलेला नाही. नाही, आनंदाची गोष्ट आहे होई, ब्यालाशे घेऊन टाका तुम्ही. नानांनी होकार देऊन टाकला. काही आडखाटी येणार नाही ना नाना? नाही येणार. कांती शेठच्या मालकाचं घर आहे. पण तुम्ही गावात कोणाकडे बोलला नाही ना? नाही, मी मित्रमंडळीत सुद्धा काही बोललेलं नाही. कांती शेठकडून रकमेचा अंदाज घेतला का? नाही, घेतलेला नाही आहे, पण 15-20 हजारापुढे तो जाणार नाही. हे बघा, जागा मोक्याची, 25 पतूर द्यायला काय हरकत नाही, मी तर म्हणतो. मग रात्री कांती शेठला इथे बोलवून घेतो. साक्षीदार म्हणून नाथा महादाला यायला सांगतो. परवा तिघांना धोंडमाळला यायला सांगू. झटपट कागद तयार करून टाकू, नंतर फांद्या फुटायला नकोत. बरं होईन. तुम्हासनी लोकाकडं मजुरीला जाताना बघून कसं तरी वाटतंय हो. मला कामाची कधी लाज नाही वाटली. कसं आहे ना, आयतं खायची लाज वाटली पाहिजे माणसाला. अहो, कोणच्या देवाने घडवलं आहे तुम्हाला? नाना, देव एकच आहे, फक्त त्याची रूपं अनेक आहेत. ज्यांनी मला घडवलं आहे त्यांनी तुम्हा सर्वांना घडवलं आहे. साऱ्या जगाची निर्मिती त्यांनीच केली आहे. तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? मांदाळ फरक आहे महाराज. समद्यांना तुम्हावानी परमेश्वर आणि परमार्थ नाही साधता येत. नाना, माझ्या मागे प्रपंच नाही आहे म्हणून जमतं सगळं. नाही, असं म्हणू नका. एकनाथ गोरोबा सावता तुकोबाने परपंच नाही केला का? केला की. परमार्थ साधण्याकरता त्यांनी परपंच नाही सोडला. नाना, ती फार मोठी माणसं होऊन गेली. प्रपंचाच्या मोहपाशात अडकू शकली नाहीत म्हणून परमार्थ साधू शकली ती. महाराज, तुम्ही काय बा म्हणा, दुकानदारी सुरू करायची म्हणताना म्हणून म्हणतो, आता तुम्ही पण परपंचाला लागाव. बायकोशिवाय पुरुषाच्या जीवनाला अर्थ असत नाही. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे. देवाच्या मनात काय चाललंय ते सांगता येणार नाही नाना. स्थिरता लाभावी म्हणून दुकानदारी सुरू करायची. काळेश्वरानं कौल दिला तर प्रपंचालाही लागता येईल. असं म्हणून रामदास उठला. अहो बसा की, स्वयंपाक होत आला असन, जीवन शनी जावा. नाही नानी, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा नसतो. अहो असं नागा म्हणू. तुम्ही आम्हा करता एवढं करतायसा आणि आम्ही मात्र साधी माणुसकी दावायची नाही वे. तुम्हाला खाऊ घातल्याने आम्हाला काही कमी नाही पडणार. नानी, या महागाईच्या जमान्यात माणसाला पोटचं पोरसुद्धा जड वाटायला लागतं. माणुसकी जपणं हे तुमचं काम आहे, तसं तुमच्या माणुसकीचा गैरफायदा न घेणं हे माझं काम आहे. अतिपरिचयाचा परिणाम कधीकधी विपरीत होतो, म्हणून आग्रह धरू नका. रामदास असं स्मितवदनानं म्हणाला. लगेच बाहेर पडला. तेवढ्यात नंदा लगबगीनं आतनं बाहेर आली. तोपर्यंत तो अंगण ओलांडून पुढे गेला होता. ती नाराज होऊन वडिलांना म्हणाली, स्वयंपाक झाला होता, कशाला जाऊ दिलं त्यांना? आता मायदाळ आग्रह केला पण ऐकलं नाही ना त्यांनी. अहो मग हाताला धरून बसवायचं. मग तू का नाही आली बाहेर? मी काय आतमध्ये नुसती बसले होते का? बोलवून आणू का मी? आता काही नको. साधी माणुसकी दाखवता नाही आली तुम्हाला. नंदा फणकर यानं म्हणाली, आम्ही माणुसकी दाखवली का नाही दाखवली ते प्रत्यक्ष जाऊन शनी महाराजांना विचारतो. रात्री 10 वाजता नाथा महादाला नानांकडं जायला सांगून रामदास कांती शेठला बोलवायला गेला. त्यांना वेगळाच संशय आला होता. कांती शेठ आल्यावर त्यांना उलगडा झाला. अवघ्या 10 मिनिटात घराचा सौदा ठरला. कांती शेठनं रामदासच्या अंदाजाप्रमाणे 15,000 रुपये किंमत सांगितली. रामदासने लगेच होकार देऊन टाकला. घासाघीस करावी लागलीच नाही. ठराव झाल्यावर तो म्हणाला, शेठजी, तुम्हाला विसार देण्यासाठी माझ्याकडे फारशी रक्कम नाही. परवा आपण रीतसर खरेदी खत करू. त्यावेळी मी तुम्हाला एक रकमी सगळे पैसे देईन. उद्या मी आणि नाना बाहेरगावी जाणार आहोत. परवा 11 वाजेपर्यंत आम्ही परस्पर धोंडमाळला येऊ. तुम्ही नाथा आणि महादाला घेऊन या. चालन की. तडकापडकी खरेदी खत झालं तर बरंच आहे. नाथा महादा, तुम्हाला सवड मिळेल ना? हो, आनंदानं येऊ की आम्ही. पण कागद होईपतर कोणाला बोलू नका. आमच्याकडनं पूर्ण गुप्तता ठेवली जाईल, काळजी करू नका. नंदाबाई, चहा ठेव. या वेळेला चहा? तोंड गोड कराय नको का? दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी रामदास नानांसह गावाबाहेर पडला. धोंडमाळला पोचायला त्यांना 11 वाजले. तिथून शेळकेवाडीकडे जाणारी 12:30 वाजता एसटी होती. तोपर्यंत रामदास 2-3 ठिकाणी जाऊन आला. नानांना त्यांनी अर्थात कामाचं स्वरूप नाही सांगितलं. तसं पाहिलं तर शेळकेवाडीला जायचं काही कारण नव्हतं.
त्यांनी शेळकेवाडीचा बँक अकाउंट धोंडमाळच्या बँकेत ट्रान्स्फर करून घेतला होता. फक्त नानांना स्वतःचं गाव, स्वतःचं घर दाखवून आणायचं होतं. एसटीत बसल्यावर रामदास म्हणाला, नाना, शेळकेवाडी माझ्या गावाचं नाव. तुम्ही पाहिलं आहे का नाही मला माहीत नाही. इथून 50-55 किलोमीटर लांब आहे. पूर्वी वाडी होती, आता मात्र वाडी राहिली नाही. चांगली 4-5 हजार लोकवस्ती आहे. शेळके आडनावाची मंडळी जास्त असल्यामुळे शेळकेवाडी हे नाव पडलं. माझंही आडनाव शेळके आहे. 7-8 वर्षापूर्वी शेळकेवाडीच्या आजूबाजूला कारखानदारी आली. हळूहळू गावची लोकसंख्या वाढत गेली. मग हायस्कूल निघालं, कॉलेज सुरू झालं. सरकारी दवाखान्याशिवाय 2 खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर स्थायिक झाले. मग छोटे छोटे उद्योगधंदे सुरू झाले. जमिनींच्या किमती वाढल्या. गावात बकालपणा आला. बघालच सगळं. शेळकेवाडीत रामदासचा मित्रपरिवार फार मोठा होता. अनेक जण भेटले. साऱ्यांनी त्याची मोठ्या आस्थेनं चौकशी केली. बऱ्याच जणांनी ठावठिकाणा विचारला, पण त्याने डोंगरगावचं नाव सांगणं कटाक्षानं टाळलं. गावात फिरता फिरता त्याने नानांना आपलं घर दाखवलं. फार जीर्ण झालं होतं ते. रात्री तो श्याम नावाच्या सर्वात जवळच्या जिवलग मित्राकडे मुक्कामाला राहिला. जेवणानंतर गप्पांच्या ओघात तो श्यामला म्हणाला, श्याम, घर विकून टाकायचं आहे. पुढच्या वर्षी दिवाळीनंतर मी येईन. तोपर्यंत गिराईक बघून ठेव. किंमतही तूच सांग. ज्या गावानं माझं सर्वस्व हिरावून घेतलं त्या गावाचं पुन्हा पुन्हा तोंड बघण्याची माझी इच्छा नाही. श्यामच्या डोळ्यात आसवं आली. त्यांना आवर घातल्यानंतर तो कातर स्वरात म्हणाला, राम, राम, अरे नशिबात होतं ते घडलं. मुसाफिरी पुरी करून तू कुठेतरी एका ठिकाणी स्थायिक व्हावं असं मला तरी वाटतंय. पोटापुरता उद्योगधंदा सुरू कर, लग्न कर, संसाराला लाग. त्याशिवाय या दुःखाचा तुला विसर नाही पडणार मित्रा. यापेक्षा तुला मी जास्त काय सांगणार. तू आम्हा तरुणांचा मार्गदर्शक, त्यामुळे तुला उपदेश करायची माझी लायकीच नाही आहे. पण तुझी फार आठवण येते. वेळोवेळी तुझी कमतरता भासते. तू इथून गेलास त्यामुळे शेळकेवाडीचं फार मोठं नुकसान झालं आहे. अरे तुझ्या रूपानं शेळकेवाडीचं वैभवच नाहीसं झालं. श्याम, तुझ्यासारखी फार थोडी माणसं दुसऱ्याचं गुण जाणतात. माझ्यासारख्या गरिबांची मैत्री करतात, परोपकार करतात आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी सुद्धा होतात. विरला गुणान जनंती, विरलाः ननिर्धने स्नेह कुर्वन्ति, विरलाः परकार्यताः परदुःखेन आपि दुःखिताः विरलाः. म्हणून तुझा अभिमान वाटतो. रामकृष्णही आले गेले, त्यावेळी जग का ओसची पडले. कुणाचं कोणा वाचून अडून राहत नाही. तू आहे सदा प्रकाश, तुका वसंत आहे. तुम्ही मनात आणलं तर शेळकेवाडीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकता. महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं बरं का. ज्या नराधमानं शोभाताईवर अत्याचार केला होता तो गेल्या दसऱ्याला कुत्र्याच्या मौतीनं मेला बरं का. कुणीतरी कवठीच्या नाल्यात दगडांनी ठेचून मारला त्याला. 4-5 दिवस बेवारशासारखा सडत होता तो. रामदासनं कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मनातल्या मनात मात्र परमेश्वराचे आभार मानले. या विषयावरचं बोलणं टाळण्यासाठी त्यांनी लगेच अंथरुणावर अंग टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी चहापाणी झाल्याबरोबर त्यांनी श्यामचा निरोप घेतला. 5-6 जण एसटीपर्यंत आले. एसटी मार्गस्थ झाल्यावर नाना म्हणाले, बरं झालं मला तुमचं गाव दावाय आणलं. अहो तुमच्या बाई काय बाय ऐकाय मिळायचं. पण गंगेच्या पाण्यावानी तुम्ही निर्मळ हायसा. कानात आणि न्यात्रात 4 बोटाचं अंतर असतं. समद बघितलं, ऐकलं, समद्या गोष्टीची खात्री झाली. नाना, लोकांची तोंड नाही धरता येतो. लोक काय काहीही तर्क करतात. मग त्याचं अफवांमध्ये रूपांतर होतं. मी कोण आहे, कसा आहे, गाव सोडायची माझ्यावर का पाळी आली, हे कोणाला तरी पटवून द्यायचं होतं. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम इथे घेऊन आलो. धोंडामाळ स्टेशनवर उतरताच त्यांनी प्रथम नाश्ता पाणी केला. मग ते बँकेत गेले. रामदासनं खात्यातनं 40,000 काढले. मग ते लगेच कचेरीकडे गेले. नाथा, माधा, कांतीशेठ नुकतेच आले होते. रजिस्टर, खरेदी खत नोंदवेपर्यंत 3 वाजले. नंतर ते कांतीशेठच्या नियोजित दुकानाकडे गेले. तिथे चहा पाणी झालं. त्यावेळी दुकानासंबंधी चर्चा करताना नाथानं विचारलं, दुकानाच्या मांडणीचं काय करणार हो शेठजी? इथे तर तुम्ही नवीन मांडणी तयार करून घेतली आहे. काय महाराज घेत असतील तर देऊन टाकू की. रामदासनं लागलीच 1,000 रुपये मोजून कांतीशेठच्या हातावर ठेवले. कांतीशेठनं तोंडातनं बरं काढला नाही.
डोंगरगावकडे निघण्यापूर्वी रामदासनं वीज बोर्डाच्या ऑफिसमध्ये चक्कर टाकली. वाटेत असणाऱ्या पंचायत समितीच्या ऑफिसमध्येही तो जाऊन आला. आमदार साहेबांनाही त्याला भेटायचं होतं, पण ते अधिवेशनाला गेल्याचं समजताच त्यांनी त्यांच्याकडे जायचा बेत रद्द केला. नानांनाच नाही तर नाथाला महादालाही त्याच्या या भेटीगाठींचं नवल वाटलं. वाटेत सगळ्यांनी त्याला याबाबत विचारलं, पण त्यांनी कुठलाही सुगावा लागू दिला नाही. संध्याकाळी जेवणानंतर रामदास पैसे घेऊन नानांकडे गेला. ते नानी नंदासह ओसरीत गप्पा मारत बसले होते. दोघी मायलेकी अत्यंत खुश दिसत होत्या. नानी म्हणाल्या, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला, आता तुमचाच विषय चालला होता, बसा. खाली बसल्याबरोबर नोटांचं पुडकं नानांच्या पुढ्यात ठेवलं. गालात हसत शांतपणे म्हणाला, एवढं आयुष्य मला नको आहे नानी. माझी काही वर्ष मी आनंदानं तुम्हाला द्यायला तयार आहे. घेतोय का? नको रे बाबा, हातपाय धड असताना मरण येणं चांगलं. फकिस्त नातवंडाचं तोंड तेवढं बघायचं आहे, मग कवा पण वरती जायची तयारी. असं सगळे म्हणतात बरं का नानी, पण मरण जवळ आलं की नको वाटतं. या मोहपाशाला तोडून जावंसं वाटत नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग, धरू जाता संगत तव तो होतो बाधक. जीवनाचा कंटाळा येईपर्यंत माणूस अधिकाधिक जगण्याची इच्छा बाळगून असतो. जीवनाचं हे तत्त्वज्ञान फार अवघड आहे नानी, भल्या भल्यांना ते उमगत नाही. अहो आम्ही आडाणी माणसं महाराज, करायचं खायचं झोपायचं, बाकी काय समजते आमासने. नाना पैसे ठेवून द्या. नानींचं मधासारखं गोड बोलणं ऐकत राहावंसं वाटतं, पण आत्ता तेवढा वेळ नाही आहे, कारण मित्रमंडळी वाट बघत असतील. उद्या सकाळी पकाशेटला नेऊन द्या. तात्या किंवा आप्पा यांच्यापैकी कोणाला तरी बरोबर घ्या. त्याला लिहून दिलेलं गहाणखत परत घेऊन या. अहो तुम्ही पण जावा की बरोबर. नाही, मी नाही जाऊ शकणार, उगाच त्याला संशय यायला नको. नंदा चहा ठेवू की? नाही नको नाना, मी जेवण केलं आणि लगेच आलो आहे. कांतीशेठ घर कवा खाली करणार आहेत 8-15 दिवसांनी. आणि तुम्ही कवा दुकान चालू करणार? शेठजींनी घर खाली केल्याबरोबर सुरू केलं पाहिजे, पण काय अडचण आहे हो? नंदानं विचारलं. त्यांनी आश्चर्यानं तिच्याकडे बघितलं. दुकान थाटायची तिला घाई झाली होती. रामदास म्हणाला, माझ्या अडचणी तुला सांगून उपयोगाचं नाही आहे. नाही कसं आहे, लोकांची अडचण व्हाय नको महाराज. बघूयात, करूया लवकरात लवकर. असं म्हणून रामदास तिथनं उठला. श्रोते हो, हा होता पोपटराव भसेंच्या प्रारब्ध या कादंबरीचा 10वा भाग, 11वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र.